नमस्कार, लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसापासून बरेच चर्चा असणारा बांगलादेशाचा जो विषय आहे किंवा बांगलादेशामध्ये जे प्रकरण सध्या चालू आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून वळत असताना परत नंतर धार्मिक दंगली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या मंदिरं देखील त्या ठिकाणी पाडण्यात आली आणि हिंदू धर्माच्या लोकांवर तिथं अन्याय करण्यात आला. तसंच बौद्ध असतील, ख्रिश्चन असेल, जैन असेल, पारसी असेल, असे अनेक धर्म त्या ठिकाणी तिथं आहेत आणि त्याच्या समर्थनासाठी या पंढरपूर आणि महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी हिंदू संघटनांनी या ठिकाणी मोर्चाचं इथं आयोजन केलेलं आहे आणि निषेधार्थी या ठिकाणी त्यांनी एकत्रित येऊन निषेध केलेला आहे त्या गोष्टीचा. आणि आपण या ठिकाणी आलो तर या येथील काही लोकांशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकं तिथं काय घडलं आणि कशा. हरे कृष्ण, राम कृष्ण हरी. आम्ही या ठिकाणी सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने आंदोलन मूक मोर्चा आम्ही चालू करत आहोत. आपण पाहत आहात गेल्या 6 महिन्यापासून बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंदूवरती अत्याचार होत आहे. तर चूक आहे तरी काय बांगलादेशवासियांचं? तर त्यांचं चूक माहिती आहे आपल्याला काय? फक्त एकच चूक आहे की ते लोक हिंदू आहेत. हा एवढा मोठा त्यांच्यावरती अमानुषपणे अत्याचार होतो. एक 14 वर्षाच्या मुलीवरती 70 जण बलात्कार करत आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या आमच्या हिंदुत्वाच्या स्त्रियावरती अमानुषपणे बलात्कारपणे करून त्यांना मारून टाकत आहेत. आम्ही केलं तरी काय? तर त्यांना न्याय देण्यासाठी, बांगलादेशवासियांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही भारतीय आहोत. सनातनी भारतीयच्या वतीने आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज पूर्ण भारत देशभरामध्ये आम्ही एक आंदोलन करत आहोत. त्याच्याच वतीने एक मूक संघटना, हिंदू सकल संघटनेच्या वतीने मूक मोर्चा पंढरपूर या ठिकाणी करत आहोत. पहा, हे करण्याचा एकमेव उद्देश आहे, आम्हाला कुणाला भडकवायचं नाही किंवा कुणाला हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध जाऊन बाकीच्या ह्याच्यावरती अत्याचार नाही करायचं. आमचा एकच हेतू आहे की हिंदू पूर्वीपासूनच एक सहनशीलता आहे, हिंदू एक प्रेमळ आणि एक स्वाभाविक करुणा भावना त्यांच्यामध्ये आहे आणि जनजागृतपणे आम्ही हिंदू समाजासाठी लढा देत आहोत. तर आम्हाला ही जगू द्या, कारण हे एक आम्ही मनुष्य म्हणून एक कर्तव्य आहे की आम्ही एक प्रेमाने जगत आहोत. आम्ही कुणावरती अत्याचार न करणारे एक हिंदू समाज आहे. तर आज जे बांगलादेश देशामध्ये अमानुषपणे हे जे कृत्य घडत आहे, ते कृत्य बाकी कुठल्याही देशामध्ये नाही व्हायला पाहिजे. आणि आपल्याही देशामध्ये, भारतामध्ये सर्वात जास्त संख्या असलेले, या जगामधले 140 करोड लोकसंख्या असलेले हिंदुत्ववादी देश म्हणून भारत देशात ओळखले जातात. परंतु कधीही भारत देश बाकी कुठल्याही समाजावरती अत्याचार नाही केला. परंतु तुम्ही का आमच्यावरती अत्याचार करत आहोत? हे अत्याचार होऊ नये म्हणून आज आम्ही पंढरपूरच्या वतीनं, सकल हिंदू संघटनेच्या वतीनं मूक मोर्चा काढत आहोत. राम कृष्ण हरी, हरे कृष्ण. कसं आहे? सरळ आहे, सरळ. शिवाय चौक शिवाय चौक
आता जे हे मोर्चा तुम्ही काढलेला आहे तर ह्याच्या पाठीमागचं काय स्वरूप आहे? याचं स्वरूप असं आहे, बांगलादेशी हिंदूंवर तिथं अनन्वित अत्याचार होत आहेत, ज्याची वर्णनं करणं कठीण आहे किंवा वर्णन केलं तर डोळ्यातून अश्रूशिवाय काहीही येत नाही किंवा संताप व्यक्त करावा आणि काहीतरी विकृत करावं अशी वृत्ती होईल, इतके अत्याचार होत आहेत. हे अत्याचार होऊ नयेत, ते आमचे बंधू आहेत. आम्ही सकल हिंदू बंधू जे बंगाल बंधू आहेत त्यांच्यासाठी आमचं अंतःकरण तुटतंय आणि ते व्यक्त करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आता त्याच्यामध्ये तिथं हिंदू आहे, तिथं बौद्ध आहे, इतर धर्मीय देखील आहेत आणि भारत देशामध्ये कमीत कमी 7,000 जाती आणि इतर धर्म पण आहेत. हे आपला देश जे आहे तर इतर धर्माला सामावून घेणारा देश आहे. या देशामध्ये समानता आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? भारताचा आदर्श सर्व जगानं घ्यावा असा हे आपला हिंदुत्ववादी भारत देश आहे. सर्व जाती धर्माचे लोक राहून सुद्धा इथं कधीही असा अनुचित प्रकार होत नाही. दुर्दैव आहे की बांगलादेशामध्ये सर्व हिंदूंवर हा अत्याचार होतोय. एवढंच मला भारत देशीयांना सांगायचं आहे, एक आहे तो शेप आहे. भविष्यामध्ये आपण एक राहिलो तर शेपमध्ये राहणार आहे. याची जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि आम्ही जे बांगलादेशामध्ये जे हिंदूवर अत्याचार अन्याय होतोय त्याच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये हा मूक मोर्चा काढलेला आहे. बांगलादेशामध्ये इस्कॉन देखील जसं इथं इंडियामध्ये आणि परदेशामध्ये देखील हिंदू धर्म वाढण्यासाठी इस्कॉन जे प्रयत्न करते त्याच्यामध्ये बांगलादेशामध्ये देखील तसा प्रयत्न करतो, परंतु तिथं धर्मगुरूंना अटक झाली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तसं सांगायचं गेल्यानंतर ना इस्कॉनला पूर्ण जे मुस्लिम देश आहेत 56 देशामध्ये पूर्णपणे विरोध करत आहेत. याचा प्रमुख उद्देश आहे की इस्कॉन हे पूर्ण सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. जर इस्कॉनला जर संपवला तर हिंदूला संपवता येईल, ते त्यांचं एक मत आहे. म्हणून इस्कॉन बांगलादेशचे जे आमचे प्रमुख अध्यक्ष आहेत चिन्मय कृष्ण प्रभू यांना अटक केलेलं आहे. त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार करतात. त्यांचं काही चूक नाही. त्यांची खूप छोटी मागणी आहेत की आम्ही जे मायनॉरिटी आहे बांगलादेशमध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या आणि थोडंफार काही त्यांची व्यक्त केलं हिंदूसाठी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. पण पूर्ण न करता त्यांच्यावरती अमानुषपणे त्यांना शिक्षाही दिलेल्या आहे, त्याने कोठडीमध्ये ठेवले आहेत. तसं न होता लवकरात लवकर बांगलादेश सरकारने वकीलही न मिळत वकिलांना पण मारहाण केले त्यांनी. तर असं न करता लवकरात लवकर त्यांनी न्याय मिळवून द्यावं, त्याच्यासाठीच आम्ही हे मूक मोर्चा आंदोलन केलं. विरुद्ध सगळं वर्तन बांगलादेशात चालू आहे. जे इस्कॉनचे प्रमुख आहेत त्यांना अटक केली आहे, पण त्यांची बाजू कोर्टात मांडण्यासाठी येणाऱ्या वकिलाचाही खून केला आहे आणि त्यांच्यासाठी वकील उपलब्ध होऊ नये अशी व्यवस्था बांगलादेशात चालली आहे. हे सगळं बंद व्हावं आणि शांतीचा संदेश भारत जगाला देतो त्याच पद्धतीनं आपलं काम व्हावं अशी आमची इच्छा आहे.